आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणार मोन्था चक्रीवादळ, आंध्राच्या किनारपट्टीवरून लोकांना हटवणं सुरू। डॉक्टर तरुणीचा मृत्यू गळफास घेऊन झाल्याचं उघड, मयत तरुणीचा पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांना प्राप्त। फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण, आरोपी प्रशांत बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी, प्रशांत बनकरला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 29 ऑक्टोबरला मुंबई दौरा, मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला करणार संबोधित। माओवादी संघटनेला मोठा हादरा, मोठा माओवादी नेता बंडी प्रकाशचं हैदराबाद पोलिसांसमोर आत्मसमर्पण, गेली 45 वर्ष माओवादी संघटनेत होता कार्यरत। महाराष्ट्राच्या राजकारणात घुसले डोरेमॉन आणि नोबिता, शिवसेना भाजप नेत्यांचे परस्परांना टोमणे। कुणाला चपटी, कुणाला कोंबडं तर कुणाला लक्ष्मी, प्रकाश सोळंकेंची निवडणूक जिंकण्याची भलतीच त्रिसूत्री, लावणीच्या दणक्यानंतर सोळंकेंची चपटी चर्चेत। ठाण्यात ठाकरे कुटुंबाचं स्वप्न साकार, मनसेच्या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण। सोन्याच्या दरात 14,000ची घसरण, चांदीच्या दरातही 33,000ची घसरण, सोन्याच्या दरात 24 तासांमध्ये 5,000 रुपयाची घसरण। पुणे जैन बोर्डिंग प्रकरणाची पुढील सुनावणी 30 तारखेला, गोखले बिल्डर आणि ट्रस्ट दाखल करणार प्रतिज्ञापत्र। श्रीराम जन्मभूमी मंदिराचं काम पूर्ण, पंतप्रधान मोदींच्या हस्ते 25 नोव्हेंबरला होणार ध्वजारोहण। माजी खासदार डॉक्टर हिना गावित स्वगृही परतल्या, शेकडो कार्यकर्त्यांसह गावितांनी केला भाजपात प्रवेश, रवींद्र चव्हाणांच्या प्रमुख उपस्थितीत केला पक्षप्रवेश। दिल्ली विमानतळावर बसला आग, एअर इंडियाच्या विमानापासून काही मीटर अंतरावरच घडली दुर्घटना। मोठा माओवादी नेता बंडी प्रकाशचं हैदराबाद पोलिसांसमोर आत्मसमर्पण, गेली 45 वर्ष माओवादी संघटनेत होता सक्रिय। रणजितसिंह निंबाळकर चौकशीच्या कक्षेत आले पाहिजेत, पत्रकार परिषदेतून सुषमा अंधारेंचा हल्लाबोल। आरोप करणं सोपं, पण चौकशीशिवाय निष्कर्ष काढणं चूक, निंबाळकरांवरील आरोपांवर उदयनराजेंची प्रतिक्रिया। बच्चू कडूंचा नागपुरात महाएल्गार, कर्जमाफीसाठी बच्चू कडूंसह शेतकरी रस्त्यावर। पूरग्रस्तांना मदतीसाठी निधी वाटप मंजूर, या आठवडाभरात 12,500 कोटीची मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जाईल, महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय। उद्धव ठाकरे हा भस्म्या झालेला अॅनाकोंडा, शिंदेंकडून ठाकरेंवर टीका, शहांना पाठिंबा। निलेश घायवळ भोवतीचा फास आवळला, भारताची थेट इंग्लंडला विनंती, ब्रिटन पोलिसांनी निलेश घायवळला अटक करावी।